व्यवस्थित. आता तो मुलगा घरी यायला तयार आहे का हे समजायला हवं. त्याची जर तयारी असेल तर लवकरात लवकर घरी बोलून घेऊया. उद्या सकाळी रेवतीला पुन्हा आठवण करून द्यायला हवी. चला, हिची सही झाली, मोठं टेन्शन गेलं. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे. हवी, तू काल गिफ्ट छान आणलीस सगळ्यांना. त्याला शर्ट आवडलं तुला? हो, म्हणजे काय, कलर माझा फेवरेट एकदम. आणि फिटिंग पण मस्त आहे. काय रे? काय झालं? काय उपमा छान आहे. हा, चहा पण छान आहे. घेऊन बघ, चहा घेऊ. हा घेते. हवी, आपल्या त्या केसचं काय झालं? एवढ्यात तारीख होती ना? परवा. अच्छा, परवा तारीख होती, आता पुढची तारीख दिली आहे. कोर्ट म्हणजे ना, नाही बरोबर आहे. तू आहेस म्हणूनच मी शांत आहे, इतके दिवस गप्प आहे. पण अरे, जर एवढा लेट होतोय तर आपण वकिलांवर प्रेशर आणायला हवं ना. मी खूप प्रेशर दिलंय, मागेच लागलोय त्यांचं. तू टेन्शनच घेऊ नको. बघ, मी आहे, तू खा. अरे, मी मोठा मुलगा आहे ना घरातला, मला पण बघायला हवं ना काहीतरी. एक मिनिट, विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर? मी खोटं बोलतो असं वाटतंय का तुला? भाऊजी, पैशांचा विषय आला ना की मोठी मोठी लोक खोटं बोलतात. भाऊ येतो माझा. संभाषण आमच्या दोघांमधलं आहे. पैशाचे व्यवहार आम्ही दोघं बघू. तुम्ही कशाला बोलताय मध्ये? का नाही बोलायचं मी? नाही, मी पण या घरची मोठी सून आहे. पण सुनेचं कर्तव्य पार पाडताना कधी दिसला नाही. तुम्ही ना आता विषय दुसरीकडे नेताय. तुम्ही केसचं काय चाललंय ना ते सांगा. अहो भाऊजी, प्लीज खात्यानं हा विषय नको. का नको? नाही, आम्हाला पण समजायला हवं ना इस्टेटीचं तुम्ही लोक काय करताय ते. आणि पैशांच्या व्यवहारात ना आम्ही दोघं कधी कुठेच नसतो. असं झालंय का? बरोबर तुमचं. आता असं करूया की यानंतर सगळे व्यवहार तुम्ही बघा. पण फक्त व्यवहार नाही बघायचे हा वहिनी, घर सुद्धा तुम्ही चालवायचं. ते कसं आहे ना,
दादाच्या नोकरीवर घरातला खर्च भागत नाही, पण मी कधी काही बोललो नव्हतो. हा याचं कमवतो, तो तुमच्यासाठी वापरतो. रेवती तिचं कमवते,